तदनंतर प्रवीण विशेसर यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करत आहोत. ॲज ऑफिशियल अंपायर त्यांची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. तदनंतर या स्पर्धेच्या निमित्तानं 7 स्टार लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल मेंबर या आपला शुभ सन्मान स्वीकारा. मॉकी या मॉकी. चला ओमसाई डीजे मंडप डेकोरेटर डीजे जगदीश या आपला शुभ सन्मान स्वीकारा. चला वेळ आपल्याकडे कमी आहे. आमची 23वी रजनी आदर्श चषक दानिवलीपासून तो जास्त वेळ नको, लगेचच आपण पारितोषिक वितरण समारंभ करत आहोत. फर्स्ट ऑफ ऑल ऑफिशियलचा सन्मान डीजे जगदीश या आपला शुभ सन्मान स्वीकारा. तदनंतर आजच्या अंतिम दिवसात ज्यांच्या समालोचनानं खऱ्या अर्थाने स्पर्धा भरली, सुपला शॉट फिल्मस्टार आमचे अत्यंत जवळचे निकटवर्ती आजारी असताना देखील आमच्या विनंतीचा मान ठेवून जे उपस्थित झाले योगेश वागसर यांचा सन्मान त्या ठिकाणी जयजी शेलके यांच्या शुभ हस्ते केला जाईल. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल ऑपरेटर रिक्वेस्ट या आपला सन्मान स्वीकारा. प्रमोद फास्टली या जरा. ज्यांच्या वतीनं 5 दिवस या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं गेलं, लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं. ऑफिशियल 7 स्टार लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल वाहिनीचा देखील आपण सन्मान संपन्न करत आहोत. विराज लाईट इव्हेंट अँड मॅनेजमेंट ज्यांच्या वतीनं फ्लडलाईटची व्यवस्था 5 दिवसीय या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, प्रशांत शेलके अँड कंपनी यांचा देखील सन्मान केला जाईल. आपलं ऑफिशियल व्हॅन ऑपरेटर पाठवा एसीडीच. विराज लाईट इव्हेंट अँड मॅनेजमेंटच्या वतीनं संपूर्ण स्पर्धा अंडर फ्लडलाईट आपण एन्जॉय केली. ऑफिशियल ऑपरेटर्सला विनंती आहे या आपण फास्टली या, जल्दी आओ. मैनेजमेंट आओ, आपका भी शुभ सम्मान स्वीकार हो. काफ़ी मेहनत इस टूर्नामेंट इस प्रतियोगिता को सफल करने के लिए इस पूरे विराज लाइट इवेंट एंड मैनेजमेंट टीम की भी रही है. ऑफिशियल मेंबर का यहाँ पे सन्मान होता हुआ त्यानंतर लगेचच आपण पारितोषिक वितरण समारंभ 16 सुरू करत आहोत. देऊयात स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचं पारितोषिक ओमसाई आंबेळे. संघ कर्णधाराला विनंती आहे या प्रेझेंटेशन बॉक्स 2025 पहिल्या पर्वात 5व्या क्रमांकाचे मानकरी ओमसाई आंबेळे. मनोपूर्वक अभिनंदन, विजेत्यांचे आभार, मान्यवरांचे आभार. तदनंतर 4थ्या क्रमांकाचे पारितोषिक वितरित करत आहोत राहुलजी बिराड यांच्या शुभ हस्ते. 4th प्लेस इन दिस टुर्नामेंट यजमान संघ जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक त्या ठिकाणी वितरित होतंय. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे संघ यजमान संघ ठरला आहे. 4th क्रमांकाचा मानकरी पत्रकार तथा शिव्याखाते राहुलजी बिराड यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत. पारितोषिक वितरण समारंभ 16 सध्या सुरू आहे. भरपूर वेळ झालेला मित्रांनो, आजची अंतिम रजनी होती. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. तदनंतर 3य क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी जय बिराडे, तानाजी खुने आणि प्रशांत शेलके यांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते 3य क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करा. 3rd प्लेस ऑफ दिस टुर्नामेंट जय बिराडे, तानाजी खुने, प्रशांत शेलके, मोहन डोंगरे यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाईल. भावेश बिराडे आपणही या. 3य क्रमांकाचं मानकरी ज्यांचे जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, अनंता अँड आर्मी अर्थातच बीसीसी चिंचवली संघ ठरला आहे या स्पर्धेतील 3य क्रमांकाचा मानकरी. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण बीसीसी चिंचवलीला देत आहोत. यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांचं वितरण करत आहोत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज डोंगरनावे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दत्तात्रयजी पेमर यांच्या वतीने आपल्याला लाभलेले स्पोर्ट शूज आणि त्यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण केलं जाईल विथ ब्युटिफुल ट्रॉफी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. याची जबरदस्त गोलंदाजी स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल कामगिरी त्याने केली. 5 विकेट कॅरी केल्या. बेस्ट ऑफ काटेगर जगदीश भाग्यवंत या टीमचा फ्रंटलाईन गोलंदाज सनी ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. या सनी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार स्वीकारा. यंगस्टर आहेत मात्र प्रभाव त्याने टाकला. जबरदस्त कामगिरी केली. लीडिंग विकेट टेकर इन दिस टुर्नामेंट सो फार सनी.
प्रॅक्टिस सेशन थांबवा. खाटेकर संघ सनीला आपण देत आहोत सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब. डोंगरनावे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दत्तात्रयजी पेमार यांच्या वतीने लाभलेला आकर्षक स्पोर्ट्स शूज, त्याचबरोबर ट्रॉफी. यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटसाठी देखील आपल्याला आकर्षक स्पोर्ट्स शूज आणि ट्रॉफी लाभलेली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका अध्यक्ष हर्षदजी शेळके यांच्या वतीनं या पुरस्काराचं वितरण देखील दत्तात्रयजी पेमार यांच्या शुभ हस्ते करत आहोत. 74 धावा कालराम विषय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त फलंदाजी ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये त्याची पाहायला मिळाली. कालराम विषय ठरतोय नाईट धमाका चषकातील या पहिल्या पर्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाज. 74 रन्स विथ बॅट. प्लीज अ बिग हॅट फॉर कालराम विषय. हर्षदजी शेळके राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका अध्यक्ष यांच्या वतीने लाभलेले स्पोर्ट्स शूज आणि त्या सोबतीनं आकर्षक चषक देऊन हा सन्मान होतोय. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आपण वितरित करत आहोत. मी विनंती करेल उपस्थित आदरणीय नेते राहुलजी बिराडे, दत्तात्रयजी पेमारे, तानाजी खुने, जय बिराडे, मोहन डोंगरे, भावेश खुने, भावेश बिराडे, जय शेळके, प्रशांत शेळके सर्वांनी या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित केलं जाईल. सेकंड प्लेस इन दिस टुर्नामेंट बेस्ट ऑफ खाटेकर जगदीश भाग्यवंत अँड आर्मी. ज्यांना धावा बनवले 80 आणि विकेट घेतल्या 2. संघ पराग वॉरियर्स भालुक नसून संघ बीसीसी चिंचवली नसून संघ ओमसाई आंबेळे देखील नसून मालिकावीर ठरलाय रोहित खाटेकर. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट रोहित विथ बॅट 80 धावा आणि 2 विकेट. डोंगरनावे ग्रामपंचायतीचे सरपंच विलाजी शेळके यांच्या वतीनं स्पोर्ट्स सायकल आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. या पुरस्काराचं वितरण जयजी शेळके, दत्तात्रयजी पेमारे, राहुलजी बिराड यांच्या उपस्थितीत आपण करत आहोत. त्यानंतर अंतिम पारितोषिक आता बाकी आहे. चॅम्पियन ऑफ टुर्नामेंट 30 दशक तो जरा पराग वॉरियर्स भालुक. चला विनंती आहे या पराग वॉरियर्स भालुक जयजी शेळके, दत्तात्रयजी पेमारे, राहुलजी बिराड यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाईल. रजनी हंगामातील आय थिंक ही दुसरी फायनल लागोपाठची कमावलेली आहे. जय गावदेव चषक या स्पर्धेचं नाव आहे, तेथे पराग वॉरियर्स भालुक नावाचा दरार आहे. जेपी अँड ऑल टीम लगेचच या. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्षाचे खजिनदार जयजी शेळके, उपाध्यक्ष मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन राहुलजी बिराडे, दत्तात्रयजी पेमार यांच्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित होत आहे. सर्व सहभागी संघांचे आयोजन समितीच्या वतीनं मनापासून आभार. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आभार. सहभागी झालेले 10 आदिवासी संघ त्यांचे आभार. उपस्थित 5